नमस्कार, मी सतीश कुलकर्णी. पिठापूरला नुकताच एक डॉक्टरांचा 24 डॉक्टरांचा ग्रुप येऊन गेला. सर्व डॉक्टर धार्मिक होते. बराच वेळ आमच्याकडं थांबले. माझी ओळख झाली, गप्पा गोष्टी झाल्या. तर ते येऊन गेले, फार बरं झालं. हा व्हिडिओ पाहणाऱ्यांनी तर आपण ऐकावा, परंतु जेवढ्या लोकांना फॉरवर्ड करता येईल तेवढ्यांना करावा. कारण आजारपणाचा खर्च वाढलेला आहे. आजारपण येऊ नये त्याची काळजी काय घ्यायची, आजारपण आलं तर काळजी काय घ्यायची. अनेक डॉक्टरांनी आपले विचार मांडले आणि मला वाटलं की आपण आपल्या भक्तांना सांगावे. त्यांचे लाखो रुपये वाचतील, त्यांच्या कुटुंबामध्ये पुढं कुणी आजारी पडणार नाही. त्यातील ठोकताळे मी तुम्हाला देतो आहे. काही डॉक्टरांनी सांगितलं की आजारपण येतं हे एकदम येत नाही, ते साठून तुमच्या शरीरामध्ये त्याचा स्फोट होतो आणि मग तुम्हाला डोकेदुखी सुरू होती, अमुक दुखणं सुरू होतं. हे एका क्षणाचं काम नाही, अनेक वर्षानंतर हे तुमच्या अंगलट येतं. त्याचा अर्थ तुम्ही ताणतणावामध्ये फार असता. त्यांनी सांगितलं की नागरिकांमध्ये ताणतणाव आहे. हल्ली अनेक प्रकारचे ताणतणाव आहेत. उचापात्या करतात, खोटं बोलतात, कामं करत नाहीत आणि हे ताणतणाव स्वतःच्या चुकांमुळे येतं. माझ्या सत्संगात मी सांगतो, जातीमधले, नात्यामधले, खात्यामधले तर प्रश्न आहेतच आहेत. त्यांच्यामुळं ताणतणाव वाढतो. पण त्याचशिवाय स्वतः उचापात्या करतात, त्याचा ताणतणाव जास्त असतो. तर ताणतणाव कसा कमी होईल याच्यासाठी आपण ताणतणाव होऊ द्यायचा नाही, हा एक विचार करायला पाहिजे. आणि दुसरं त्याला जोडून तो ताणतणाव कसा कमी होईल, तर लोकांनी विचार करायला पाहिजे की आपण सध्या एकच कोंडे झालेलो आहोत. घरामध्ये कोणी कुणावर जास्त बोलत नाही, सामुदायिक नामस्मरण नाही. फक्त अमुक वारी दिवशी अमुक देवाला जायचं, रांगेत उभं राहायचं, गप्पा टप्पा, देवासमोर डोळे बंद करून फक्त आम्ही अमुक दिवशी देवाला जाऊन आलो या कारणास्तव मंदिरामध्ये गर्दी वाढते, तिथं उपासना होत नाही. तर आपल्या घरामध्ये एक मित्राला किंवा जवळच्या नातेवाईकांना किंवा ओळखीच्यांना 1, 2, 3 एखाद्या वारी जवळ या, नामस्मरण करा, चहा पाण्याचा कार्यक्रम आहे आणि तुमचे 1.5-2 तास या आनंदामध्ये निघून जातील. तेवढा तुमचा ताणतणाव कमी होईल. आणि असा प्रकार वाढत गेला, हा आनंद वाढत गेला, तर तुम्हाला तुमचा ताणतणाव कमी करता येईल आणि तो ताणतणाव पुढं हळूहळू सगळा संपून जाईल. एकत्र येणं आणि नामस्मरण करणं अत्यंत गरजेचं आहे. सुरुवातीला 2-3 जमतील, नंतर 5 होतील, 10. तुमचं घर लहान असेल तर 10सुद्धा भरपूर झाले. पण हे आज ना उद्या करावंच लागणार आहे, नाहीतर तुमचा फ्यूज केव्हा उडेल कळणार नाही. कारण तणावामुळं फ्यूज उडतो. तणाव कमी करण्यासाठी नामस्मरण हा एक सोपा उपाय आहे. त्यानंतर काही डॉक्टरांनी सांगितलं की नागरिकांची झोप दिवसेंदिवस अतिशय कमी होत आहे. लोक झोपतच नाहीत. रात्री 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, 1 वाजला, लोकांना झोप लागत नाही आणि काहींना झोप येत नाही. या दोन्ही गोष्टी अत्यंत सोप्या आहेत. झोप ताबडतोब यायला पाहिजे, त्यासाठी दिवसभर प्रामाणिक राहून परिश्रम करायला पाहिजे. आणि ज्यांना झोप येत नाही ह्या मोबाईलमुळं, त्यांचं अवघड आहे. तेव्हा कोणत्याही परिस्थितीमध्ये 7 ते 7.5 तास झोप झाली तर तुम्हाला दिवसभर अत्यंत प्रसन्न वाटतं. झोप आणणं आपल्या हातात आहे, त्यामुळे ठराविक वेळेला आपण झोपायला पाहिजे. आणि हल्ली त्यांनी मला सांगितलं की अनेक आपल्या घरामध्ये जे रूम आहेत तिथं मोठे बल्ब असतात, ते पांढऱ्या रंगाचे नवीन बल्ब आले, त्याच्याऐवजी कमी पॉवरचे म्हणजे 0 बल्ब किंवा अगदी लहान बल्ब लावले तर खोलीमध्ये अंधार होणं गरजेचं आहे. हल्ली ते नवीन एक कोणते बल्ब निघाले, नाव आठवत नाही, असे बल्ब असल्यामुळे लोकांना तो प्रकाश डोळ्यावर पडतो, त्यामुळं झोप येत नाही. तर हा एक बदल करायला पाहिजे. ताणतणाव कमी करायला पाहिजे. आणि खाण्याच्या बाबतीत हल्ली लोक फार कमी प्रमाणात खायला लागलेले आहेत. हे नको, ते नको, ते नको, आणि त्या फ्रीजमधले पदार्थ खाऊन आपल्या शरीराला जी जीवनसत्व मिळायला पाहिजे ती मिळत नाहीत. काही ठिकाणी अ मिळतं, काही ठिकाणी ब मिळतं, काही ठिकाणी क मिळतं, काही ठिकाणी क मिळतं. परंतु त्यांनी मला एक जी गोष्ट सांगितली त्याच्याकडे कोणीही दुर्लक्ष करू नका. आपल्या शरीराला डी जीवनसत्व अजिबात मिळत नाही. 100 मधल्या 90% लोकांना डी जीवनसत्व नाही.
कारण आपण सूर्यप्रकाशाचा आधारच घेत नाही. आपण आपल्या घरात बराच वेळ असतो, तिथं सूर्यप्रकाश येत नाही. ऊन म्हणजे थोडक्यात ऊन. कामाच्या वेळेस आपण गाडीवर जातो किंवा AC गाडीतून जातो. ऑफिसमध्ये गेल्यानंतर AC रूममध्ये बसतो किंवा चारी बाजूला बंद खोल्यांमध्ये आपण बसतो. तिथं सूर्यप्रकाश येत नाही. आणि जेव्हा काम सुटतं तेव्हा घरी येताना सूर्यास्त झालेला असतो. त्यामुळं सूर्यप्रकाश आपल्या अंगावर पडत नाही. भाविकांनी किंवा सर्व हा व्हिडिओ ऐकणाऱ्यांनी एक विचार करायला पाहिजे की आपण दिवसातून 5 ते 10 ते 15 मिनटं उन्हामध्ये जायलाच पाहिजे. लोकांना अंगावर ऊनच पडत नाही. तिथं आपलं डी जीवनसत्व फार कमी झालेलं आहे आणि जे शरीराला आवश्यक आहे तेच आपलं डी कमी झाल्यामुळं आपण आजारी पडतो. आणि डॉक्टर सांगतात की बऱ्याच ठिकाणी मी ऐकलं, डॉक्टर तिथं आलेले डॉक्टरसुद्धा म्हणाले, आम्ही पेशंटला बऱ्याच वेळा सांगतो पण ते म्हणतात आमच्या घरात ऊनच येत नाही, आम्ही ऊनावर कुठे जायचं. अनेक अपार्टमेंटमध्ये टेरेसवर सुद्धा लोक जात नाहीत. टेरेसची चावी कोणाकडे असती, टेरेसवर काही आहे की नाही हे सुद्धा भाविकांना म्हणण्यापेक्षा, आता भाविक का म्हणतो मी की सगळे आपल्या संप्रदायातले असले आहेत. प्रत्येकाचं नाव मला माहीत नसतं, जाती धर्माचा तर प्रश्नच नाही, मित्र सगळे आहेत असं नाही. म्हणून भाविक यासाठी शब्द वापरतो की भाविक आपल्याला जवळ आहे आणि भावनेने आणि अध्यात्माच्या दृष्टीने आपण एकमेक विचाराने जवळ आलेलो आहोत. तर झोपेचं पाहायला पाहिजे 7.5 तास. त्यानंतर ताणतणावासाठी आपण तो कमी करण्यासाठी एकत्र यायला पाहिजे. चांगले चांगले पदार्थ खायला पाहिजे आणि उन्हाचा आश्रय घ्यायला पाहिजे. आपल्या शरीरावर रोज 10 मिनटं तरी उन्हाचा प्रकाश किंवा ऊन आपल्याला चटके बसायला पाहिजे. जवळजवळ वर्षातून 3-4 महिने पावसाचे दिवस असतात. आपण पावसात बाहेर पडत नाही, सूर्य आपल्याला दर्शन देत नाही. 7-8 महिने तरी आपण ह्या सूर्याचा प्रकाश आपल्या अंगावर पाडून घेतला तर आपल्याला सहज डी जीवनसत्व प्राप्त होतं. आजार आल्यानंतर आपल्या दवाखान्यात जावं लागतं, त्यांच्या ताब्यात गेल्यानंतर ते सांगतात ते करावं लागतं. लाखो रुपये खर्च होतात, वेळ वाया जातो, पदरात काहीही पडत नाही. म्हणून चांगलं खा, ताजं खा. मला एका डॉक्टरने सांगितलं काही करायची गरज नाही, रोज सकाळी ताजी भाजी आणायची, सकाळी आणि संध्याकाळची, आणि ताजं त्यातल्या त्यात पालेभाज्या खायला पाहिजे. अनेक प्रकारचे ज्यूस मिळतात, ते ज्यूसाच्या ऐवजी फळं चावून खाल्ली पाहिजे. फार सोपं त्याने मला सांगितलं. आणि पाणी जास्तीत जास्त प्यायला पाहिजे, त्यातल्या त्यात गरम पाणी जास्त प्यायला पाहिजे. आपल्या हातून तसं आपण कुटुंबात राहतो, परंतु आपण का जगतो हेच लोकांना कळत नाही आणि कसं जगायला पाहिजे हे तुम्हाला कोणी सांगत नाही. पण आजारी पडल्यानंतर तुम्हाला शहाणपण सांगणारे भरपूर असतात, पण ते पैसे जातात, तुमच्या शरीराची फाडाफाड होते आणि जे चांगलं शरीर परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे ते आपण अधू करून घेतो. फार सोपं आहे जीवन. त्या डॉक्टरांचं आम्हाला मार्गदर्शन झालं, त्यांनाही मी काही प्रश्न विचारले. बऱ्याच गोष्टी मला इथं सांगता आल्या नाहीत, पण मी जसं मला आठवल किंवा अधूनमधून मी त्याचा उल्लेख करेन. आपलं जीवन निरोगी राहायला पाहिजे. निरोगी जीवन आपल्या हातातच आहे आणि आपणच ते आपलं ठरवायचं असतं आणि ठरवणं आणि करणं अत्यंत सोपं आहे. आपल्या आळसपणामुळं आपण काहीही करत नाही. शेवटी आपलं जे कमवलं ते तिकडे द्यावं लागतं. आनंदी राहण्यासाठी निरोगी जीवन फार महत्त्वाचं आहे. वेळेवर भरपूर झोप घ्या, चांगलं खा, नंतर सूर्यप्रकाशात थांबायला पाहिजे आणि नामस्मरण सगळे एकत्र येऊन 2-4-5 जण एकत्र येऊन नामस्मरण केल्यामुळे तुमचं ताणतणाव कमी होईल. एवढं सोपं जीवन आहे. तुम्ही जगण्याचा प्रयत्न करा. आज एवढंच. नमस्कार.